हॅलो एव्हरीवन. गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणजे की हा एक आजार आहे ज्याच्यामुळे रिकरंट ऍसिडिटी होते. त्याचं प्रमाण आजकाल खूप वाढत चाललं आहे. गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज याची वेगवेगळी लक्षणं आपल्याला जाणवतात, जसं की वारंवार ऍसिडिटी होणे, छातीत जळजळ होणे, मळमळणं, छातीमध्ये दुखणं, कधी कधी अन्न घशात येतं किंवा कडू पाणी किंवा आंबट पाणी घशामध्ये येतं. ही अशी लक्षणं याच्यामध्ये दिसू शकतात. ही आजार जो आहे हा आजार वाढण्याची वेगवेगळी कारणं आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे लाईफस्टाईल, इरेग्युलर जेवण, इटिंग ऑइली अँड स्पायसी फूड, एक्सेस ऑफ टी, कॉफी, अल्कोहोल, सोडाज, कार्बोनेटेड बेवेगराज. दीज ऑल थिंग्स कॅन इन्क्रीज गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज. तसंच लॅक ऑफ स्लीप, taking painkiller medicines or any other anti-inflammatory medicines or any other drugs related to some other cause like antibiotics, all this can cause increase in gastroesophageal reflux disease. आणि हे खूप 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 कॉमन आहे. हा आजार खूप वाढत चालला आहे, ज्याच्यामुळे बऱ्याच जणांची डे टू डे ऍक्टिव्हिटी अफेक्ट होते अँड देअर क्वालिटी ऑफ लाईफ गोज डाऊन. सो प्लीज टेक केअर.